नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महाराष्ट्रातील नवीन जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ बनलेले आहे 2023 मध्ये, याचा अर्थ काय? जे काही 2-2, 3-3 पक्ष एकत्र मिळून काम करतात, मग त्याच्यामध्ये जे काही पक्ष वाटप झालेले आहे त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला हमखास एक्झाम मध्ये विचारला जाणार. त्याच्यामुळे हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. एक ना एक प्रश्न यातील महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो, वही पेन लगेच घेऊन बसा. या ठिकाणी एकामागे एक सर्व प्रश्न लिहून घ्या. सर्वात प्रथम आपण सुरुवातीला मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घेऊया, त्याच्यानंतर एकामागे एक एमसीक्यू क्वेश्चन पाहूया. मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथजी शिंदे. कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत? तर 20व्या क्रमांकाचे. यांच्याकडे कोणकोणते डिपार्टमेंट आहेत? तर सामान्य प्रशासन, नागरी विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रमासह वाहतूक, विपणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन, त्यानंतर पर्यावरण आणि हवामान बदल, अल्पसंख्याक आणि इतर पोर्टफोलिओ जे इतर कोणत्याही मंत्रालयाला दिलेले नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मुख्यमंत्री यांच्या डिपार्टमेंट बद्दल. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, एकामागे एक एमसीक्यू, एक एक मुद्दा, एक एक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी चेंज झालेल्या आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक पहिला, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, वरील दोन्ही. मग या ठिकाणी वरील दोन कोण कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक सी अजित पवार. हे दोघं जण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपमुख्यमंत्री म्हणून संयुक्तपणे काम करत आहेत. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर या ठिकाणी 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रमेश बैस. हे या ठिकाणी 23व्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून सध्या कार्यरत आहेत. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीलम गोरे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 ठिकाणी यांची नियुक्ती आहे. पहिलं ठिकाण आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अध्यक्षपदी यांची नियुक्ती आहे. सोबत सोबत या महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राहुल नार्वेकर. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जो काही 365 रुपयाचा आपला चालू घडामोडीचा कोर्स लॉन्च झाला आहे, तो या ठिकाणी जर तुम्ही उद्यापर्यंत जर घेतला तर या ठिकाणी तुम्हाला उद्यापर्यंत, उद्या लास्ट डेट आहे, तुम्हाला तो 288 रुपयाला मिळणार आहे. ऍप्लिकेशनची लिंक आणि कोर्सची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच व्हिजिट करा. या ठिकाणी कंटेंट त्याच्यामध्ये काय काय देण्यात येणार आहे त्याच्याबद्दल शेड्यूल करण्यात आलेला आहे. तुम्हाला लगेच या ठिकाणी भेटून जाईल सर्व काही माहिती. वीकली आणि मंथली या 2 प्रकारच्या टेस्ट तुम्हाला या ठिकाणी या ऍप्लिकेशन मध्ये प्रोव्हाइड केल्या जातील टोटल 1 वर्षासाठी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकनाथ शिंदे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विधानसभेचे सभागृह नेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर या ठिकाणी 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार. हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए उदय सामंत. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, हे या ठिकाणी चेंज झालेले आहेत, स्टार मार्क करून ठेवा. हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विजय वडेट्टीवार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अजय चौधरी आणि जितेंद्र आव्हाड. पर्याय क्रमांक ए आणि बी हे दोनही व्यक्ती महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते म्हणून यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहा मी विकिपीडियावरून स्क्रीनशॉट सुद्धा घेतला आहे. डेप्युटी लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फर्स्ट कोण आहेत? जितेंद्र आव्हाड आणि सेकंड कोण आहेत? अजय चौधरी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी अंबादास दानवे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए भाई जगताप. त्यांचं नाव विचारलं पूर्ण तर अशोक अर्जुनराव. तुम्हाला ऑप्शन मध्ये एकतर भाई जगताप हा ऑप्शन दिसेल किंवा अशोक अर्जुनराव असा ऑप्शन दिसेल. अशोक अर्जुनराव जगताप. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 13 काळजीपूर्वक ऐका. याच्या नंतरचे जेवढेही प्रश्न आहेत ते परीक्षाभिमुख प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे कोणताही व्हिडिओ तुम्ही पहा शेवटपर्यंत पाहायची सवय लावून घ्या. 13 नंबरचा प्रश्न काय आहे? सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे 47व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र कुमार उपाध्याय हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 47व्या क्रमांकाचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? म्हणजेच चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट कोण आहेत? बरोबर. तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक ए मनोज सौनिक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी रजनीश सेठ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी उर्विंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी के आर निंबाळकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए रुपाली चाकणकर असं त्यांचं नाव आहे. कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत निंबाळकर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत चाकणकर. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 19 अर्थ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक डी अजित पवार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21 सध्याचे गृह मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत ज्यांना आपण गृहमंत्री म्हणतो ते कोण आहेत राज्याचे? तर पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम म्हणजे त्याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळून त्याचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 23 सध्याचे सार्वजनिक बांधकाम म्हणजे त्याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रमासह जे काही मंत्री आहेत ते कोण आहेत? तर मुख्यमंत्री आहेत. पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी सध्याचे महसूल मंत्री म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. सोबत पशुसंवर्धन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालय याचे सुद्धा ते मंत्री आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 25 सध्याचे उद्योग मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी उदय सावंत तानाजी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न खान विभागाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी दादाजी भुसे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 27 नंबरचा सध्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न संसदीय कामकाजाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29 स्टार मार्क करून ठेवा. महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी अदिती सुनील टटकरे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31 अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी छगन भुजबळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी विजय कुमार गावित असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33 थोडंसं फास्ट होत असेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन तुम्ही परत एकदा पाहू शकता.
फास्ट का होत आहे याच्यावरती आपण भरपूर वेळेस या ठिकाणी रिव्हिजन मारलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त एकदा आपण या अशा गोष्टीवरती रिव्हिजन टाकायचं असतं, त्याच्यामुळे कधी कधी स्पीड थोडीशी वाढत असते. पुढचा प्रश्न क्रमांक 33वा, सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सी डी पाटील, म्हणजे चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत. सोबत सोबत ते टेक्सटाईल मिनिस्ट्रीचे सुद्धा कोण आहेत? मंत्री आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी दीपक केसरकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37वा, सध्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संदीपान भुमरे असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39वा, बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी संजय बनसोडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तानाजी सावंत असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 41वा विचारला जाऊ शकतो, शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी धनंजय मुंडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक सी एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43वा, सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए संजय राठोड असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 45वा, सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी गिरीश महाजन हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण विकास मंत्रालय रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा मिनिस्ट्रीचे या ठिकाणी कोण आहेत? तर या ठिकाणी मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी सुरेश खाडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47वा, सध्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनिल भाईदास पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 48वा, सध्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए संजय बनसोडे असं त्यांचं नाव आहे. पाहूया अशा प्रकारे शेवटचे 2 प्रश्न आणि हे जे काही शेवटचे लास्टचे 2 प्रश्न आहेत हे तुमच्यासाठी असणार आहे. याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. 49 क्रमांकाचा प्रश्न लिहून घ्या, सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? सुभाष देसाई, सुरेश खाडे, जितेंद्र आव्हाड की हसन मुश्रीफ. आणि 50 नंबरचा प्रश्न लिहून घ्या, सध्याचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? सुभाष देसाई, जितेंद्र आव्हाड, अतुल सावे की सुरेश खाडे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल बिंदासपणे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काय आपलं महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ आहे 2023 मध्ये जे काय नवनवीन त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत की नाहीत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत